तर हे बघा मंडळी, आज आपण बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचा डोसा। तर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण, हे बघा, 1 मोठी वाटी ज्वारीचे पीठ, 1 छोटी वाटी बेसन आणि 1 वाटी दही आणि 1 छोटी वाटी रवा। हे मिक्स करू आपण आता याचा बॅटर बनवून घेऊया, त्याच्यानंतर याला डोस्यासाठी आपण उपयोग करूया। ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण। याच्यामध्ये जरा पाणी वापरूया कारण क्वांटिटी आपली जास्त आहे। हे बघा, आपलं बॅटर झालं रेडी। आता ह्यात आपण वतून घेऊया। तर ह्याला आता आपण 10 ते 15 मिनिटं ठेवूया। याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा आणि स्वादानुसार मीठ ह्याच्यात टाकूया आणि ह्याला 15 ते 20 मिनिटं आपण थोडं रेस्ट करू देऊया, जेणेकरून हा व्यवस्थित बॅटर आपला रेडी होईल डोस्यासाठी। आता आपण जरा चटणी बनवून घेऊया। थोडंसं तेल वापरतोय, 1.5 चमचा, आणि याच्यामध्ये बघा लसूण मी अगोदरच याला सोलून ठेवलेला, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या ते टाकूया ह्याच्यात आणि गॅसला स्लो करून घेऊया। त्याच्यानंतर अशा प्रकारे पूर्ण चिरून टमाट्याची चटणीसाठी आपण त्याला रेडी करूया। तर आज मी खोबऱ्याचा चटणी नाही बनवणार आहे मित्रांनो, तर टमाट्याची बनवूया। टमाट्याची चटणी पण मस्त लागते एकदम। आणि हे बघा, हे मी वाटण तयार केलेलं सुक्या मिरचीचा, हे बघा, हे वाटण मी तयार केलेलं सुक्या मिरचीचा। तर ह्याचा मी पेस्ट त्याच्यामध्ये वापरणार आहे। तर थोडासा आपण ह्याला आता हाय फ्लेमवरती गॅस करून ह्याला भाजून घेऊया, त्याच्यानंतर हा ॲड करूया। ओके, आणि त्याच्यानंतर कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करून स्वादानुसार मीठ टाकून त्याची एक चटणी बनवून घेऊया। तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडणार। तर हे बघा, अशापैकी आपला बॅटर रेडी झालेला आहे आणि मी हे ठेवलेला आहे तवा। तर आपला नॉर्मल तवा आहे, हा नॉनस्टिक तुम्हाला वाटेल पण हा नाही आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी आणि तेल टाकून याला क्लीन केलेलं आहे एकदम जरा चिकन टाईपमध्ये। तर आपण आता हा पहिला 1 चमचा बॅटर टाकूया मित्रांनो, तर बघूया काय होतं आपला रिझल्ट। हे बघा, अशा प्रकारे माझ्या हिशोबाने मी साईज घेणार आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। मस्त पैकी असं छानसा आपला डोसा रेडी करूया। गॅस जेणेकरून पहिला आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे, जास्त गरम झाल्यानंतर त्याला आपल्याला स्लो फ्लेम वरती ठेवायचा। आणि हे बघा, थोडंसं वरतून असं तेल, बटर किंवा तूप तुम्ही घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे। तर तुमच्या समोरच आहे जे काय आहे, हे बघा, आता जसा हा वरतून पण भाजला जाणार आहे, त्यानंतर आपण याला काढून घेऊया। आणि चटणीचं प्रिपरेशन माझं झालेलं आहे, फक्त त्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, छान पैकी बघा गोल्डन कलर आलेला आहे का नाही, हे बघा, तुम्हाला जवळून दाखवतो। हे बघा, मस्त आहे का नाही। आता याला आपण दुसऱ्या बाजूने पलटी केलेली आहे, तर तिकडं पण आपण याला जरा भाजून घेऊ, जेणेकरून जरा कुरकुरीतपणा व्हावं, थोडासा मस्त होतात ना एकदम। हा, तुम्हाला कळालं असेल मी काय बोलतो। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे मस्तपैकी बनवून घ्यायचं मित्रांनो। कसं आहे, काही बनवा घरी तुम्ही तुमच्या पद्धतीने सहज व्यवस्थित बनवून तुम्ही खाऊ शकता घरच्या घरी। ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला बाहेर मार्केटमध्ये भेटत नाही, फक्त तुम्हाला तेच भेटणार जे तुम्ही पाहिलेले आहेत। पुष्कळ असे काहीतरी इडली, डोसा, वडा, भजी पाव, वडापाव, समोसा पाव हे तुम्हाला दिसणार, अजून काय दिसतं। तर हे अशा प्रकारे आपण जे बनवतो काही ना काही घरामध्ये,
तर हे कसं आहे जरा युनिक पण असतो आणि दुसरी गोष्ट पौष्टिक वगैरे असतात. हे कसं आहे आता ज्वारी म्हणजे आता पौष्टिकच आहे, तुम्हाला पण माहित आहे. तर या अशा प्रकारे आपल्याला बनवून खाता येते. खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझ्या सोबत असंच जुळून राहा, सपोर्ट करत राहा. नेहमी तुमच्यासाठी मी नवनवीन काहीतरी कंटेंट आणत असतो, युनिक फिरंगी टाईप मध्ये. हाय आपल्या घरगुती सगळं सामान आहे, पण त्याचा बनवण्याचा पद्धत आणि त्याचा प्रिपरेशन सगळं वेगळं असतो. जरा मी कॉपी कोणाची करत नाही किंवा काही नाही. माझ्या मनाला जे भावतं, जे मला समजून येतं की बाबा मी असं जर बनवलं तर कसं होईल, ते कसं बनणार डिश, मी त्या हिशोबाने बनवतो. तर आता आपण नंतर डायरेक्ट खाण्यामध्ये जेव्हा सर्व करणार तेव्हाच तुम्हाला मी भेटणार. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. तर हे बघा मित्रांनो, आपला डोसा ज्वारीचा पिठाचा रेडी झालेला आहे. हे बघा, बघू शकता एकदम मस्तपैकी छान असा. आणि ही चटणी जी बोललेलो मी टमाट्याची, तर हे आता आपण खाऊया. तर या मंडळी हे बघा, खायला तुम्हाला बोललेलो ना, आता मस्तपैकी याला खाऊया. तुम्ही पण माझ्यासोबत खा. मी तिथूनच खा, मी इथून खातो. फक्त बघूनच पोट भरून घ्या. हा हा, काय भारी लागतं. हा डोसा पौष्टिक होतो. कळालं तुम्हाला काय याच्यामध्ये मिक्सिंग नाही, काय नाही. घरामध्ये मस्तपैकी बनवलेलं आहे मी स्वतःच्या मनानुसार. मजा येतं खायला. खात राहा, मजेत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कुक विथ गोम्स चॅनल.